केला त्या काँग्रेसबरोबर आज शिवसेना ही युतीमध्ये आहे, महाविकास असं कोण आघाडीमध्ये म्हणतं? आहे. तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? इथे जे पत्रकार आहेत सगळे, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी, जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, काँग्रेसला पाठिंबा देणारे. विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही, राष्ट्रहितासाठी. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण काँग्रेसच्या या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना भेटून आले, शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले. तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील, तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध का करताय? शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणतात? कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय, तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाहीये. दुसरं, यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही. यांना फक्त महाराष्ट्र लुटायचं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली, त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता. ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली. अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत, तो एसएनसी पक्ष. तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामा नये. हे विंचू आहेत सगळे, आता तुम्हाला डंख मारतील, बघा तुम्ही. अनेकांनी प्रयत्न केले. आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आहे? एकमेकांवर अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे. ते सगळे मतभेद, ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं या शक्यता कितपत वाटत आहे? ही रक्ताची नाती आहे. माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं, ही रक्ताची नाती आहे, मैत्रीची नाती आहे. आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे. इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे. मी आता अटी बघा, त्या अटी नाहीयेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाहीये, ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. एक ते त्याचा अर्थ तोच आहे. आपका क्या है? जिस तरीके से उद्धव भाई ने साफ साफ कहा है कि आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं, आप बीजेपी को समर्थन नहीं करेंगे और एकनाथ शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे. तो क्या माइनस बीजेपी माइनस एकनाथ शिंदे आने वाली जो अगर कोई आघाड़ी बनती है, कोई अलायंस बनता है, उसका नेतृत्व उद्धव ठाकरे कर रहे होंगे, राज ठाकरे को साथ? बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूं. जिस तरह से अमित शाह ने बालासाहेब ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमजोर करने के लिए शिवसेना को तोड़ दिया, और वो जो टुकड़ा है वो एकनाथ शिंदे के मुंह पर फेंका. अब वो खा रहे हैं, उसी का ही खा रहे हैं. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है, ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज्यादा से ज्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलने दो, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे.
तो हमारी यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे।